रणनीती न्यूज चॅनलला आजच सबस्क्राइब करा आणि रहा अपडेट। इचलकरंजीतील जैन मंदिरात चोरी, 35,000 रुपयांचा मुद्देमाल लंपास। इचलकरंजी येथील पाटीलमळा बिग बाजार रोड येथे असलेल्या सुमतीनाथ जैन मंदिरात मध्यरात्री चोरीची घटना घडली। 2 अज्ञात चोरट्यांनी मंदिराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला आणि दानपेट्या फोडून रोख रक्कम आणि चांदीच्या वस्तू चोरून नेल्या। चोरीची घटना रविवारी मध्यरात्री 1 ते 3:35 दरम्यान घडली। तक्रारदार नरपतलाल मूलचंद सोलंकी वय 61 राहणार चंपानगर कॉलनी इचलकरंजी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून इचलकरंजी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। चोरट्यांनी मंदिरातील 2 दानपेट्यांमधून अंदाजे 20,000 रुपये रोख आणि 15,000 रुपये किमतीच्या 6 चांदीच्या वाट्या, अंदाजे वजन 600 ग्रॅम आणि पूजा साहित्य चोरून नेले। एकूण 35,000 रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला आहे। या प्रकरणी इचलकरंजी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक वाघमारे करत आहेत। इचलकरंजी शहरात यापूर्वीही बऱ्याच मंदिरात चोऱ्या झाल्या असून याबाबत काही मंदिरांच्या पदाधिकारी यांनी गुन्हे नोंद केले, पण याबाबत काही गुन्हे उघडकीला देखील आले होते। आज येथील जैन मंदिरात चोरी झाली असली तरी बाजूचे बालाजी मंदिराचीही कुलपे चोरट्याने तोडली असून आतमध्ये त्यांना प्रवेश करता आला नाही।